आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। प्रेमिका से मिलने गए एक आदिवासी लड़की की बेरहमी से पिटाई कर दी गई। इलाज के दौरान युवक की मौत। साकरी तालुका जैतानी के निजामपुर गांव का रहने वाला अजय भावरे उम्र 20 वर्ष प्रेमिका से मिलने उसके घर गया, जहां घर वालों ने युवक की बेरहमी से पिटाई की। धुलिया के सरकारी अस्पताल में इलाज के दौरान युवक की मौत हो गई। घटना के बाद शनिवार को आदिवासी समाज ने निजामपुर पुलिस थाने के सामने धरना आंदोलन किया। आरोपियों को फांसी देने की मांग की। निजामपुर पुलिस थाने में मामला दर्ज कर 3 लोगों को हिरासत में लिया है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 115(2), 352, 351(2), 351(3) तसेच 3(5) आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट याप्रमाणे आज दिनांक 20/9/24 रोजी आरोपीनामे तुकाराम शिंदे व इतर 3 यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। सदर घटनेबाबत थोडक्यात हकीकत अशी की निजामपूर पासूनच काही अंतरावरील इंदिरानगर येथील एक अजय भावरे नावाचा आदिवासी तरुण याचे आणि या आरोपींच्या मुलीचे 1 वर्षापासून कुठेतरी ओळख झालेली होती आणि त्या ओळखीच्या याच्यामुळे त्यांच्या एकमेकांमध्ये संवाद झालेले असावेत आणि त्या संवादाच्या आधारेच तो तिला भेटायला मुलीच्या घरी रात्री आला होता। परंतु त्या भेटीदरम्यान त्यांचा आवाज मुलीच्या आई वडिलांना आणि इतर नातेवाईकांना समजल्याने ते उठले आणि त्याने यांना बघितलं। त्यावेळेस याची चौकशी केली, तू कोण आणि काय। आणि त्यावेळेस या मुलाचा या ठिकाणी काय संबंध किंवा आपल्या मुलीशी हा मुलगा कशासाठी आला या अनेक गोष्टी त्यांनी शंका निर्माण करून त्याला हाताबुक्क्याने तसेच काठीने जबर मारहाण केली आणि तो थोडा मारहाणीमुळे बेशुद्ध झाल्यानंतर या आरोपींनी पोलिसांना फोन केला। पोलीसची गाडी गेली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी या अजय भावरेला रात्री हे असल्याने ताबडतोब गाडीत घेतलं आणि निजामपूरच्या सरकारी हॉस्पिटलला दाखल केलं। तिथे काही वेळ उपचार करून तिथल्या डॉक्टरच्या सल्ल्याने धुळे सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं। तिथे देखील आम्ही भरपूर प्रयत्न केले त्याला उपचारासाठी, परंतु दुर्दैवाने त्याची आज सायंकाळी 20 तारखेला डेथ झाली। डेथ झाल्यानंतर अजयचे जे वडील आहेत त्यांचे कायदेशीर राजेंद्र भावरे यांची कायदेशीर फिर्याद घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही लागलीच आरोपी अटक करून पुढील सखोल तपास करून जास्तीत जास्त पुरावे हस्तगत करून सदर गुन्ह्याचं दोषारोपपत्र मान्य न्यायालयात वेळेत दाखल करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।